नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ. पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये 70 वर्षीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू, 15 जण जखमी. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे गुरुवारी 23 जुलै रोजी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्यानं घातलेल्या धुमाकूळामध्ये 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आणखी 15 जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनं चिंचोली फाटा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार साहेबराव राघोजी वाघमारे वय 70 हे त्यांच्या घरासमोरील दुकानासमोर झोपलेले असताना एका पिसाळलेल्या कुत्र्यानं अचानक त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यानं त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर चावा घेतल्यानं ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीनं उपचारासाठी राहुरी येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं. या हल्ल्यानंतर त्या पिसाळलेल्या कुत्र्यानं परिसरातील आणखी 15 नागरिकांवर हल्ला करून त्यांना देखील चावा घेतल्याची माहिती समोर आली. जखमींना तातडीनं उपचारासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून काहींना प्राथमिक उपचार व रेबीज प्रतिबंधक लस देऊन घरी सोडण्यात आलं. उर्वरित जखमींवर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जीवनदायी अँब्युलन्सचे निखिल भोसले यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. दरम्यान चिंचोली गावाचे सरपंच सुरेश लाटे, स्थानिक प्रशासन, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सध्या संबंधित पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत असून नागरिकांनी सतर्क राहावं, पिसाळलेल्या कुत्र्यांपासून दूर राहावं तसेच अशा प्राण्यांची माहिती तातडीनं प्रशासनाला द्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचोली फाटा आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. SR24 न्यूज करिता रंगनाथ तमनर, चिंचोली.